नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जीएसटी संदर्भातली। जीएसटी 2.0 आजपासून लागू झालाय। जीएसटी परिषदेने आजपासून 12% आणि 28%चे स्लॅब्स रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता घरातील किचनमधल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, ऑटोमोबाईल्ससह आणखी वस्तू स्वस्त होतील। जीएसटी रिफॉर्मर्सनुसार आता 375 वस्तूंवरच्या जीएसटीचे दर आता कमी होणार आहेत। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी स्लॅब 5%, 12%, 18% आणि 28%वरून आता कमी करून 5 आणि 18% ठेवलेत। याशिवाय सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारख्या सुद्धा गोष्टी 40% जीएसटी मध्ये आणल्या। दुसरी बातमी आहे एका अजब फरमानाची। राज्य सहकारी बँकेनं एक अजबच फरमान काढलंय। राज्य सहकारी बँकेनं पती आणि पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेमध्ये नोकरी करण्यास मज्जाव केलाय आणि या संदर्भातलं एक धोरण सुद्धा लागू केलंय। पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसंच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेमध्ये मंजूर करण्यात आलंय आणि याच निर्णयावरून सध्या सर्वच क्षेत्रातून आता नाराजीच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या। तर तिसरी बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातलं गडकरी रंगायतन मोठा गाजावाजा करत या नव्या ठाणे गडकरी रंगायतनचं उद्घाटन करण्यात आलं, लोकार्पण करण्यात आलं। मात्र महिनाभरातच पावसाळ्यामध्येच या नाट्यगृहाला गळती लागली। आता त्यावरून नाट्यरसिकांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे। या 3 आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या आणि याच 3 महत्त्वाच्या बातम्यांसंदर्भामध्ये आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत असणार आहेत अर्थ अभ्यासक आनंद देवधर, त्याच्यानंतर आमचा प्रतिनिधी रोहन कदम आणि अभिनेते मंगेश देसाई सुद्धा आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आता जोडले गेलेले आहेत। पण आपण सुरुवातीला पहिली बातमी घेणार आहोत। पहिली बातमी आहे अर्थातच जीएसटी संदर्भातली। जीएसटी 2.0 आजपासून लागू करण्यात आलाय। जीएसटी परिषदेनं आजपासून 12% आणि 28%चे स्लॅब्स हे रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता घरातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं आणि सोबतच ऑटोमोबाईल्सच्या आणखी वस्तू सुद्धा स्वस्त झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता सध्या सर्वसामान्यांना सुद्धा आता याचा फायदा होईल असं सुद्धा आता बोललं जातं। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अर्थ विषयाचे अभ्यासक आनंद देवधर सर आपल्यासोबत जोडले गेलेले। आनंद सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आनंद सर, माझा पहिला प्रश्न हॅलो. तुम्हाला असा आहे की कालच पंतप्रधानांनी या संदर्भातली घोषणा केली आणि त्याच्यानंतर अनेक चर्चांना सुद्धा उधाण आलं। जीएसटीचे नवे दर ग्राहकाला कसा फायदा देतील असं तुम्हाला वाटतं? नवे दर ग्राहकाला निश्चितच फायदा देतील. कारण त्यांनी अशा पद्धतीने दर बदल केलेले आहेत, की कालच त्यांनी सांगितलं, की 12 आणि 18% स्लॅबमध्ये जे लोकांच्या रोजच्या उपयोगाच्या ज्या वस्तू होत्या, त्या सगळ्या 5% वर आणून ठेवल्यात किंवा 0% झालेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच जीएसटी कमी झाल्यामुळे लोकांच्या खिशातून कमी पैसे जाणार आहेत. अशा अर्थाने तो फायदा झालेला आहे. हॅलो. हो सर, येतोय, आवाज येतोय तुमचा। मात्र आता सर यामध्ये काय होतंय की अनेक दुकानदारांनी जुन्या एमआरपी मध्ये सुद्धा वस्तू खरेदी केल्यात, तर मग त्या जुन्या वस्तू आता नव्या दरांमध्ये सुद्धा विकता येणार आहेत का? हो, नक्कीच विकता येणार आहे. हं, त्याचं कारण सुरुवातीला सरकारने सांगितलं होतं, की तुम्ही नवीन एम-आर-पीचे लेबल्स लावा. आता इतक्या थोड्या कालावधीत अशी नवीन एम-आर-पीची लेबल्स लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे 18 सप्टेंबरला गव्हर्नमेंटने अजून एक नोटिफिकेशन काढलं आणि नवीन एम-आर-पीची स्टिकर्स हं, लावण्याची जी कंडिशन होती ती रिमूव्ह केली. हं, पण त्याचबरोबर असं सांगितलं, की याबाबत सामान्य ग्राहकाला, रिटेलर्सना वगैरे हं, योग्य प्रकारे सर्व संवाद माध्यमांतर्फे माहिती पोहोचवता येईल याची दक्षता घेतली जावी. आणि ज्या अर्थी सरकारने 22 तारखेपासून सरसकट दर कपात लागू केली आहे, हं, त्या हं, अर्थी जरी तुम्ही ही वस्तू दुकानदारांनी 21 सप्टेंबर पर्यंत विकत घेतली असेल जुन्या एम-आर-पीनी, तरीही त्यांना 22 तारखेला नव्या एम-आर-पीनीच ती विकणे अनिवार्य आहे. आणि हं, याची जबाबदारी उत्पादकांची आहे, ज्यांनी नवीन एम-आर-पी ऑलरेडी पेपरमध्ये जाहिराती देऊन डिक्लेअर केलेल्या आहेतच. परंतु सगळ्या डीलर्सना, डिस्ट्रिब्युटर्सना त्या कळवलेल्या आहेत. काल मी 2 दुकानदारांशी बोललो. त्यांनी सांगितलं, की त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हं, आज रात्री 12 वाजल्यापासून ते चेंजेस ते करून घेणार आहेत, हं. जीएसटीच्या रेट्समध्ये.
पण आनंद सर, जर आता प्रश्न जीएसटीचे फक्त दर अगदी जर अगदी बोला छोट्या बोला 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 दुकानदारांचा हा बोला बोला ना. बोला बोला. आता प्रश्न फक्त अगदी छोट्या दुकानदारांचा आहे जे हम्म, सॉफ्टवेअर वगैरे काही वापरत नाहीत त्यांच्या बिलिंगसाठी. बर. आता बऱ्यापैकी मध्यम आकाराची दुकानं सुद्धा सॉफ्टवेअर वापरतात बिलिंगसाठी. हम्म, परंतु अगदी कोपऱ्यावरच्या टपऱ्या वगैरे जिथे असतील तिथे मात्र हा इश्यू असू शकेल. हम्म, विशेषतः जे अनरजिस्टर्ड डीलर आहेत हम्म, त्यांना हा प्रॉब्लेम येईल की आपण विकायचे कसे, कारण बर. त्यांना तो सेट ऑफ वगैरे काही मिळत नसतो. हम्म, हम्म. तांत्रिक आहे थोडं, पण तो प्रॉब्लेम आहे त्या हीच लोकांना. पण आनंद सर, ही सगळी प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे दुकानदारांच्या मते, की क्लिष्ट दुकानदारांना हे सगळं प्रकरण आता हे थोडंसं क्लिष्ट नाही वाटत आहे? क्लिष्ट फार नाही वाटणार, म्हणजे सुरुवातीला हम्म, 10-15 दिवस थोडेसे फ्रिक्शन्स होतील त्याच्यामध्ये. हम्म, परंतु आता सगळं बेसिकली बहुतेक व्यवसाय सॉफ्टवेअर ड्रिव्हन असल्यामुळे त्याला नुसता चेंज केला की प्रॉब्लेम येणार आहे सगळं. हम्म. प्रॉब्लेम दूर होणार आहे त्याच्यामध्ये. त्यांना फक्त बर सॉफ्टवेअरमध्ये पर्सेंटेज बदल करायचा आहे. बर. पण आनंद सर, आता तुम्ही जीएसटीचे तुम्ही हा हा बोला बोला बोला, मुद्दा कंप्लीट करा तुमचा. नाही, तुम्ही कोपऱ्यावरच्या दुकानात गेलात तरी सुद्धा आता तुम्हाला काही हाताने बिलं देत नाहीत. हम्म, त्याच्याकडे ते हम्म, मशीन असतं, त्याच्यातून बिल बाहेर येतं. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही. आता फक्त प्रश्न असा आहे, की लोकांच्या लक्षात कुठे राहणार आहे, की आपण ही जी वस्तू घेतली याची जुनी एमआरपी ही होती आणि नवीन एमआरपी ही आहे. हम्म, त्यामुळे जोपर्यंत त्यांचा जुना स्टॉक संपत नाही, तोपर्यंत आपल्याला थोडासा इश्यू येणार आहे याच्यामध्ये. हम्म, त्याला इलाज नाही. पण आता अगदी छोट्या-छोट्या ज्या 10-15 रुपयाच्या वस्तू असतात, कंपन्यांनी तर घोषित करून टाकलंय. पण असे किती लोक आहेत, की जाहिरात वाचून बाबा हे ₹20 पुडा आता ₹18 झालाय. तर हा हम्म. दुकानदार आपल्याला ₹18 लावतोय की ₹20 विकतोय. याची जागरूकता स्वतः ग्राहकांनी दाखवायला पाहिजे आणि छोट्या-छोट्या खरेदीत तो जागरूकता दाखवेलच असं नाहीये. विशेषतः मोठ्या ठिकाणी जिथे डिपार्टमेंटल स्टोअर वगैरे इथे तुम्हाला इथे सहजपणे त्या जुन्या वस्तू म्हणजे नवीन दराने वस्तू मिळू शकतील. बर. हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे छोट्या-छोट्या खरंय. दुकानातून खरेदी हम्म, हम्म. करणं आणि ते एन्शुअर करणं की आपल्याला नवीन एमआरपी लागली. बर. पण आनंद सर, जीएसटीचे दर कमी केल्यामुळे महसूल बुडून आता तो त्याचं नुकसान होईल का, याचा ताण जो आहे तो राज्य किंवा केंद्र सरकारवरती येऊ शकतो का? सुरुवातीला येईल केंद्र सरकार दोन्ही राज्यांवरती येईल, कारण हम्म, शेवटी जमा झालेला जीएसटी परत राज्यांना पण परत केला जातो. हम्म, त्यांचा फॉर्म्युला ठरलेला असतो त्यानुसार. सुरुवातीला त्यांनी जे प्रोजेक्शन केलं होतं, की काही लाख कोटींचा किंवा काही हजार कोटींचा महसुली तूट येईल त्याच्यामध्ये. हम्म, परंतु याच बरोबर कन्झम्पशन वाढेल, म्हणजे लोकांची खरेदी वाढेल आणि त्यामुळे ओव्हर अ लॉंगर पिरियड हे सगळं सेट ऑफ होऊन जाईल, म्हणजे हम्म, हम्म, ऍट पार येईल. दुसरं मोदींनी एक महत्वाचं सांगितलं, की इन्कम टॅक्सची स्लॅब सुद्धा त्यांनी 12 लाखापर्यंत आता टॅक्स नाहीये. हम्म, त्यामुळे महिना 1 लाख रुपये ज्याचं इन्कम आहे, त्याला सुद्धा आता बऱ्यापैकी त्याची बचत होणार आहे आणि तो वाचलेला पैसा अर्थात मार्केटमध्येच येणार आहे. म्हणजे जीएसटी कमी हा झाला हा. आणि इन्कम टॅक्स कमी झाला, असा बर. डबल बेनिफिट जो आहे, हम्म, हम्म, त्याच्यामुळे कन्झम्पशन वाढेल आणि जीएसटीचं कलेक्शन पुन्हा जुन्या स्तरावर येऊन पोहोचेल किंवा ते हम्म, त्याच्याही पलीकडे जाईल, असे अर्थतज्ञ आणि जागतिक संस्था ज्या असतात, मानांकन संस्था, वेगवेगळे अंदाज त्यांनी वर्तवलेले आहेत. हा. पण मला पर्सनली असं वाटतं, की साधारण 8 ते 10 महिन्यात ही तूट भरून निघाली. बर. कदाचित लवकरही निघेल. मान्सून चांगला झालेला आहे हम्म, आणि मान्सून जनरली चांगला झाला, की फेस्टिव्हल सीझन जो साधारण ऑक्टोबर ते जानेवारी असतो, हम्म, हम्म, अगदी लग्न सीझन पण असतो आता फेब्रुवारीपर्यंत. हम्म, हे जे हम्म. महिने असतात ते उत्साहाचे, आनंदाचे, सणाचे असतात, खरेदीचे असतात. त्यामुळे जनरली दिस सेव्हिंग विल फ्युएल कन्झम्पशन आणि त्यामुळे जीएसटी परत पूर्वीच्याच पदावरती येईल, असा अंदाज आहे. वेळ लागेल थोडासा बर. त्याला. पण आनंद सर, आता या सगळ्या पण पार्श्वभूमीवरती आता या जीएसटी मध्ये जे काही बदल झालेले आहेत, जीएसटी 2.0 आता सध्या मोदींनी लॉन्च केलेला आहे, पण याच जीएसटी बदलांमुळे शेअर बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो, अगदी थोडक्यात सांगा ना. शेअर बाजार असा आहे ना, की हम्म, शेअर बाजार फक्त एका गोष्टीवरती अवलंबून नसतो. बर. ज्या दिवशी जीएसटी रिफॉर्म घोषित झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी 900 पॉईंटनी मार्केट वरती उघडलं होतं. हम्म, हम्म, इतर काही घटना घडतात. आता परदेशी मार्केट आहे, विविध जिओपॉलिटिक्स आहे, अनेक गोष्टी असतात ज्यामुळे शेअर बाजारावर परिणाम होतो. पण हम्म, ओव्हरऑल फक्त जीएसटीचा विचार केला तर सकारात्मकच परिणाम होईल, बर. याबद्दल मला खात्री आहे. बर. म्हणजे पण ते म्हणजे फक्त याचा याचा एखादं वाईट मार्केट परिणाम वाढलं शेअर की ते बाजारावरती होणार नाही असं तुम्ही म्हणताय?
नाही नाही, वाईट परिणाम नाहीच होणार. तर कंपन्या खुश आहेत ना सगळ्या. बर. त्यांचा धंदा वाढेल. दे आर होपफुल अबाउट हायर टर्नओव्हर. आणि ठीक. मुख्य म्हणजे एक हा. गोष्ट लक्षात घ्या, हम्म, हम्म. किमती कमी झाल्या आहेत. याचा अर्थ असा आहे, की सेलिंग प्राइस कमी नाही झालेली त्यांची. बर. त्याच्यावरती जीएसटी कमी झालेला आहे. हम्म, म्हणजे हम्म, 100 रुपयाची वस्तू 112 रुपयाला विकत होतात, हम्म, तर हम्म, ती 105 रुपयाला विकायची आहे तुम्हाला. तुमची सेलिंग प्राइस तुमच्या प्रॉफिट अँड लॉसला 100 रुपयेच जात आहेत. हम्म, हम्म, हम्म. त्यात कमी नाही झालेले. आणि बर. ही जर जीएसटी 5 रुपये झाल्यामुळे जर खरेदी वाढली, तर त्यांचा सेल वाढणारच आहे. हम्म. हा मुद्दा बरेच जण लक्षात घेत नाहीत, की सेलिंग प्राइस कमी नाही झालेली, जीएसटी कमी झालेला आहे. आणि त्यामुळे लोकांना जीएसटी डेस्टिनेशन टॅक्स शेवटी जो माणूस आहे हम्म, चेनमध्ये, हम्म. त्याला तो भरावा लागतो. आणि त्याला जर 12च्या ऐवजी 5 रुपये भरावा लागत असेल, तर साहजिकच तो जास्त खरेदी करण्याकडे कल असेल त्याचा. बर. आणि त्यामुळे फायदा कंपन्यांचाच होणार आहे. कारण त्यांना 100 रुपयाची वस्तू 100 रुपयालाच विकायची. बर. प्रॉब्लेम असा आहे, की त्यांना जर तो 95 रुपयाला विकावी लागली असती तर प्रॉब्लेम होता. पण तसं काही नाहीये. खरं आहे. नक्कीच आनंद सर, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या नव्या जीएसटीचा सर्वसामान्यांना कसा लाभ होणार आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल. मात्र आता एक मोठी बातमी अजून एक आलेली आहे, ती म्हणजे अशी की राज्य सहकारी बँकेने एक अजबच फरमान काढलाय. राज्य सहकारी बँकेनं पती आणि पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेमध्ये नोकरी करण्यास मज्जाव केलेला आहे. हे धोरण लागू केलंय. पती आणि पत्नी एकाच संस्थेमध्ये जर काम करत असतील तर संभाव्य हितसंबंध, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेमध्ये आता मंजूर करण्यात आलंय. आणि या संदर्भामध्ये आता बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडला गेलाय. रोहन, हा एक नवा फरमान, एक नवा नियम राज्य सहकारी बँकेनं आता अंमलात आणतंय. हा फक्त बँकेपुरता आता मर्यादित आहे. मात्र याच फरमानानंतर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा जर हा नियम जर लागू करण्यात आला तर येणारे परिणाम कसे होऊ शकतात? सिद्धेश अगदी बरोबर आहे. खाजगी सेक्टरमध्ये अशा प्रकारचं लागू केलं जाऊ शकणार नाही. परंतु जर का प्रायोगिक तत्वावरती राज्य सहकारी बँकेमध्ये ह्यांनी जर अंमलात आणलं असेल आणि जर काही इतर देखील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं फरमान आणलं तर मात्र काहीशी डोकेदुखी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकते. परंतु सध्याच्या घडीला राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं फरमान काढलेलं पाहायला मिळत आहे. परंतु यापूर्वी ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांच्याबद्दलचा काही निर्णय आहे का याबाबतची माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये. परंतु आता इथून पुढे जे काही लग्न करतील त्यानंतर 60 दिवसांमध्ये जे आहे ते एकाला राजीनामा जो आहे तो द्यायला लागू शकतो, द्यावा लागेल. आणि त्यासाठी जे आहे ते राज्य सहकारी सगळ्या बँकेंनी जे आहे ते हे फरमान आपल्याला काढलेलं पाहायला मिळतंय. खरं तर यापूर्वी देखील अशा प्रकारचे लग्न जे आहेत ते झालेले आहेत. एकाच संस्थेमध्ये असताना, कार्यरत असताना जर का तुम्ही लग्न केलं तर मात्र त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची बंधनं नव्हती. परंतु राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ही बंधनं जी आहेत ते आता दिलेली पाहायला मिळत आहेत. जर का तुम्ही लग्न केलं तर 60 दिवसामध्ये तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. अर्थातच संस्थेची गोपनीयता असेल किंवा गैरवर्तन असेल, या सगळ्या अनेक बाबी ज्या आहेत ते त्यांनी हा नियम लागू करताना सांगितलेला पाहायला मिळतोय. या नियमांच्या माध्यमातून पती पत्नींवरती जे आहे ती निर्बंध दिलेली पाहायला मिळत आहेत. इतकंच नाही तर का जर का सरकारी नोकरी जर का एखाद्या पत्नीला असेल किंवा पतीला असेल आणि ते व्यक्ती जर का आमच्या बँकेमध्ये एखादा कर्मचारी काम करत असेल तर भाडे तत्व म्हणून जी काही तुम्हाला निधी दिला जातो तो देखील एकाच व्यक्तीला दिला जाईल, अशा प्रकारचं देखील फरमानामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हा मोठा फटका जो आहे तो अशा दाम्पत्यांवरती आहे जे राज्य सहकारी बँकेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात किंवा इथून पुढे ज्यांना जे का राज्य सहकारी बँकेचे कर्मचारी म्हणून ते काम करत असतील आणि इथून पुढे जर का त्यांना लग्न करायचं असेल. पण तर रोहन, त्यांना या एकाला जे आहे सगळ्यामध्ये ते जर आपली आपण नोकरी बघितलं असेल तर प्रामुख्यानं एक गोष्ट याच्यामध्ये अशी नमूद केलेली आहे की जर दोन्ही कर्मचारी जर एकाच संस्थेमध्ये असतील आणि जर त्यांच्यामध्ये जर प्रेम वाढलं, प्रेम संबंध निर्माण झाले आणि जर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तर मग याच्यामध्ये नेमका कुठल्या पॉलिसीला धोका उद्भवू शकतो संस्थेच्या, असं सुद्धा त्यांनी नमूद केलं. कारण संस्थेला धोका निर्माण होऊ शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि म्हणून हा निर्णय आता त्यांनी घेतलेला आहे. नेमका काय धोका उद्भवू शकतो? संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होऊ नये, शिस्त राहावी आणि त्याचबरोबर ती गोपनीयता जी आहे ती आपल्या संस्थेमध्ये पाळली जावी, यासाठी यांना हा तोडगा सुचलेला पाहायला मिळतोय. परंतु हे कितपत योग्य आहे, कितपत या सगळ्या प्रकरणावरती या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून जो आहे तो मत व्यक्त केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का हा निर्णय आतापासून लागू करण्यात आलेला आहे. इतक्यात कुणाच्याही अशा संमिश्र प्रतिक्रिया या सगळ्याबाबत आलेल्या पाहायला मिळत नाहीये. परंतु त्यांना असं वाटतंय की जर का अशा पद्धतीने राज्य सहकारी बँकेमध्ये
जर का एकमेकांमध्ये प्रेम प्रस्थापित झालं किंवा त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय पुढे जाऊन करण्याचा घेतला तर मात्र संस्थेची गोपनीयता असेल किंवा शिस्तभंग होईल आणि गैरवर्तन जे आहे ते इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सध्याच्या घडीला समजते। परंतु राज्य सहकारी बँक ही मोठी व्याप्ती या संपूर्ण देशामध्ये आहे, अनेक संस्था ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अशा पद्धतीने एकमेकांसोबत लग्न करू नये आणि जर का केलं तर मात्र एका व्यक्तीला 60 दिवसांच्या आतमध्ये राजीनामा द्यावा लागेल अशा प्रकारचं फरमान जे आहे ते राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून काढलेलं पाहायला मिळतं। या सगळ्यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत, याला कसा प्रतिसाद मिळतोय की याच्या विरोधामध्ये हे सगळे कर्मचारी पुन्हा एकदा रस्त्यावरती येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सिद्धेश, पण रोहन, जर आपण आता हा फरमान जर बघितला, नवा फरमान आहे खरं तर, आणि हा अजबच निर्णय म्हणावा लागेल राज्य सहकारी बँकेचा, याच्यामधून सध्या कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत, कर्मचाऱ्यांचं काही या संदर्भामध्ये म्हणणं तुझ्यापर्यंत पोहोचलंय का? खरं तर हजारो कर्मचारी जे आहेत ते राज्य सहकारी संस्थेमध्ये काम करतात, बँकेमध्ये काम करतात आणि अनेकांची यापूर्वी देखील लग्न झालेली आहेत। मी जसं मगाशीच सांगितलं की यापूर्वी लग्न झालेल्यांना कदाचित या सगळ्यामध्ये काही धोका नसू शकतो, परंतु जे नव्याने अशा पद्धतीने काही करण्याचा विचार करत असतील किंवा काहींचं अगदी ठरलेलं देखील असू शकतं, त्या सगळ्यांना मोठा फटका जो आहे तो या सगळ्या निर्णयामुळे बसणार आहे। कारण का थेट एक नोकरी जी आहे ती गमवावी लागणार आहे। एक नोकरी गमावणार असल्यामुळे भविष्याचा विचार करून अनेकांनी काही पावले उचललेली असतात, त्या सगळ्यांना फटका बसू शकतो आणि ते सगळेजण या निर्णयाच्या विरोधामध्ये जे आहेत ते उतरू शकतात। परंतु अशा पद्धतीने फरमान कुठेतरी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून निघाल्यानंतर कदाचित इतर देखील शासकीय कंपन्यांनी किंवा इतर देखील संस्थांनी जर का अशा प्रकारचा विचार केला आणि खाजगी संस्थांनी देखील अशा प्रकारे जर का विचार केला तर मोठा फटका जो आहे तो अनेकांना बसू शकतो। त्यामुळे या निर्णयाला प्रायोगिक तत्वावरती जरी राज्य सहकारी बँकेने घेतला असलं तरी कदाचित इथून पुढच्या काळामध्ये इतर संस्था, इतर बँका किंवा इतर खाजगी कंपन्या ही अंमलात आणणार नाहीत का, याबाबतची कुठलीही शाश्वती दिली जात नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीने हा सगळा निर्णय आल्यानंतर काहीशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत, परंतु नेमकं या खाजगी सगळ्या राज्य सहकारी बँके कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये या फरमानाच्या विरोधामध्ये काही पावले उचलली जात आहेत का, त्यांच्याकडून या सगळ्या निर्णयाकडे कसं पाहिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद तूच दिलेल्या अधिक माहितीबद्दल। मात्र आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे ठाण्यातलं गडकरी रंगायतन मोठा गाजावाजा करत नव्या ठाणे गडकरी रंगायतनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि मात्र महिनाभरातच पावसाळ्यात या नाट्यगृहानं त्याचं रंग दाखवले। या नाट्यगृहाला गळती लागली, त्यावरून आता नाट्यरसिकांनी याचा निषेध नोंदवलेला आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, तू सुद्धा ठाण्यामध्ये आहेस, मोठा गाजावाजा करत या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं, मोठमोठे कलावंत या नाट्यगृहाचं जेव्हा त्याचं लोकार्पण झालं तेव्हा त्यांनी प्रत्येकाने एक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, मात्र अवघ्या महिनाभरातच, महिना उलटला नाहीये खरं तर, महिनाभरातच या नाट्यगृहाची अशी दयनीय अवस्था होते। काय अधिकची माहिती? खरं तर ठाणेकरांना पहिली शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या गडकरी रंगायतनचं उभारणी झाली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः या गडकरीसाठी प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं आणि आता गडकरीचं नूतनीकरण झाल्यानंतर पहिल्याच म्हणजे महिन्यात असं म्हणावं लागेल, कारण ऑगस्ट मध्ये त्याचं नूतनीकरण होऊन पूर्ण झालं होतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते पुन्हा सुरू देखील करण्यात आलं होतं। मात्र आता त्याला गळती लागलेली आहे। 36 कोटी खर्च केलेले आहेत, एकंदरीतच सगळ्या राज्य शासनाचा हा संपूर्ण पैसा त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे। मात्र आता हा पैसा पाण्यात गेल्याचं चित्र गडकरी रंगायतनमध्ये पाहायला मिळतंय। मुख्य सभागृहाच्या बाजूलाच ही गळती लागलेली आहे, त्यामुळे याला जबाबदार कोण आहे यावर एक सवाल उपस्थित होतोय। खरं तर हे जे गडकरी रंगायतन आहे हे ठाण्याचं प्रतीक आहे, सांस्कृतिक प्रतीक आहे आणि याच गडकरी रंगायतनमध्ये अनेक मोठमोठे कलाकार जे आहेत, नाट्यकर्मी आहेत, ते येऊन गेलेले आहेत। मोठमोठ्या सभा, राजकीय सभा देखील या ठिकाणी होत असतात आणि याच गडकरी रंगायतनला गळती जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता यावरती कशा प्रकारे खरंय कुणाल, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता याची डागडुजी केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि आपल्यासोबत अर्थ विषयाचे अभ्यासक आनंद देवधर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते आणि आमचा प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा इतर बातम्यांसंदर्भातले अपडेट्स देत होता। तुमचे सुद्धा आभार।